पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या, गेले काही दिवस सांगली जिल्ह्यात थोडासा एक संभ्रम निर्माण केला जातोय, लोकांच्या मध्ये शंका निर्माण केल्या जात आहेत. आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे, ही लोकसभेची निवडणूक कुणा एका व्यक्तीला खासदार करायची निवडणूक नाही. ही निवडणूक कुणा एका पक्षाला विजयी करायची निवडणूक नाही. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पुरती मर्यादित राहिलेली निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक सत्तेच्या विरोधात सत्यानं पुकारलेला एल्गार आहे. ही निवडणूक हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहिलेली लोकशाही आहे. ही निवडणूक गद्दार विरोधात निष्ठावंत अशी आहे. ही निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान काळजात ठेवणारी जनता विरोधात भाजपाचं संविधान आणून पाहणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता, आता तो मतपेटीतून जन्माला येईल. इथला शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा खासदार होऊ शकतो, हे आमच्या राज्यघटनेनं अधिकार दिले. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज ती राज्यघटना धोक्यात आहे, ते संविधान सुरक्षित आहे. आम्हाला उभा राहावं लागेल, ते त्यासाठी उभा राहावेल, हे पहिलं लक्षात घ्या. खरं तर शिवसेनेनं कायमच सर्वसामान्य माणसाला संधी दिली आहे. सर्वसामान्य माणसातलं नेतृत्व उभा केलंय, कारण त्याला सर्वसामान्यांचे प्रश्न आणि समस्या माहिती असतात आणि त्याची उत्तरं सुद्धा त्याला ठाऊक असतात. म्हणूनच या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं चंद्रहार पाटील सारख्या मातीत कुस्ती खेळणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या पुढे उभा केलाय. सांगली जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे आणि मशाल ही सुद्धा क्रांतीचं चिन्ह आहे. क्रांतीच्या जिल्ह्यात क्रांतीची मशाल घेऊन चंद्रहार पाटील उभा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, तुतारी नेहमी विजयाच्या वेळीच वाजवली जाते.